आज या ठिकाणी मंगळवेढा तालुक्यातील सर्व दूध उत्पादक व चेअरमन लोक या सर्वांना या ठिकाणी आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत ते समजावून घेण्यासाठी म्हणून आपले मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय समाधानदादा अवताडे साहेब यांनी या ठिकाणी सर्वांनी बोलवलं, याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय सर्वांच्या वतीने। मला इथं मोठंसं भाषण वगैरे काय करायचं नाही, तर इथं इतके लोक आलेले आहेत, सगळ्यांचे छोटे छोटे प्रश्न असतील, पण माझा उद्देश इतकंच आहे की सगळे प्रश्न छोटे छोटे एक 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 क्वेश्चन तयार करण्यापेक्षा फक्त एकच प्रश्न आहे, तो म्हणजे दूध दर। आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे, चेअरमन लोकांना माहिती आहे, लोकप्रतिनिधींना माहिती आहे, प्रशासनाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे तो दूध दर जो आहे याचं सोल्युशन काढण्यासाठी महाराष्ट्र शासनानं एक उपाय म्हणून सबसिडीच्या माध्यमातून त्याला एक मार्ग काढण्याचा प्रयत्न मध्यंतरी केला, पण त्याचं कसं झालं साहेब, तर त्यामध्ये परत त्रुटी निर्माण झाल्या, वेळेअभावी म्हणा किंवा प्रशासनाला टाइम मिळाला नाही म्हणा, आम्हाला माहिती नाही, पण त्यातून अडचणीच वाढत गेल्या, पण ते व्यवस्थितरित्या जिथं पोहोचलं पाहिजे तिथं पोहोचलं गेलं नाही, किंवा जितक्या लोकांना पोहोचलं पाहिजे तितक्या लोकांना पोहोचले नाही, अशा प्रकारच्या अडचणी ह्या निर्माण झालेल्या ते सगळ्यांना माहिती आहे। हात वर करून सांगा, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना सगळ्यांना? साहेब, आमच्या इथं दूध चेअरमन लोकांचे दोन प्रकारचे चेअरमन आहेत इथं। एक आहे तो ऑनलाईन डेअरीवाला आहे, दुसरे आहेत ते ऑफलाईन डेअरीवाले आहे, बरोबर ना? आणि दोघांना प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे ना? कसं आहे, तर ज्या पॉलिसीज डेव्हलप केल्या गेल्या अनुदानाच्या वेळी, त्यावेळी 30 पैसे प्लस आणि 27 रुपये रेट आणि 30 पैसे प्लस आणि 30 पैसे मायनस अशा प्रकारची अटी घालण्यात आलेल्या सबसिडी मिळवण्यासाठी, पण ऑनलाईन डेअरीवाल्यांना देता आलं नाही, त्यामुळे कोणी 10 पैसे वाढ केलं एसएनएफला, कोणी 20 पैसे वाढ केलं, 30 पैसे केलं नाही, त्यामुळे त्यांना अनुदान मिळालेलं नाही, बरोबर आहे का? आणि ऑफलाईन डेअरीचा काय प्रॉब्लेम झालं, यांच्याकडे ऑनलाईन डेटा होता, तो डेटा व्यवस्थित पोहोचू शकलेला नाही, आणि ज्या ब्लॉकला अनुदान द्यायचं नाही म्हणा किंवा अनुदान द्यायचं आहे पण त्याच्या कॉम्प्लिकेटेड प्रोसेसमुळे ते देऊ शकत नाही, असं कुठल्या कारणास्तव माहिती नाही, पण त्यांनी ऑफलाईन डेअरीचे दूध 4 दिवसानंतर बंद केले आणि दुसऱ्या मास्टरला दुसऱ्या डॉककडे दूध गेल्यामुळं दोन्ही ठिकाणचं डेटा देता आलं नाही, त्यामुळे त्यांचंही सबसिडी तिथं थांबलेलं आहे। आणि काही दिवस पुढे गेल्यानंतर हा प्रश्न निर्माण झाला, टेक्निकल प्रश्न झाला, एरर निर्माण झाला आणि सर्व्हरवरती डेटा अपलोड करता आला नाही, त्यामुळे शेतकऱ्याचा डेटा शासनापर्यंत पोहोचू शकला नाही, त्यामुळे शासनानं त्यांना काय सबसिडी द्यायचा प्रश्न झालेला आहे। माझं म्हणणं प्रश्न आहे एवढे आहे, फक्त एवढेच प्रश्न आहेत आमचे, बरोबर आहे ना? आता ह्याला सोल्युशन पण आमच्याकडे आहे, मग ते फक्त आम्हाला तुमच्या मार्फत तुम्ही थोडस विचार करून प्रशासन आणि शासनाच्या स्तरी जर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं तर ते 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असा आमचं मनोभाव इच्छा आहे। तर त्यासाठी साहेब काय करायचं आपल्याला, हे जे सबसिडी आहे, आता पीएम किसान योजनेमधून आपण काय करतोय, शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर, आधार आणि जे काय आहे केवायसी कनेक्ट केलेलं असल्यामुळं त्या शेतकऱ्याच्या अकाउंटवरती एका सेकंड मध्ये सगळ्यांच्या अकाउंटवरती जातो ना, पैसा जातो ना, त्याच पद्धतीनं आपण ते कामाला हे केलेलं आहे, टॅग केलेला आहे, तो म्हणजे जनावरांचा आधारच आहे, बरोबर आहे ना? मग इकडे तिकडे पळवापळवी करण्यापेक्षा डॉकवाले ऑफलाईन वाल्यांना 4 दिवस इकडे 4 दिवस तिकडे पळवून दोघांचा डेटा गायब करून टाकला, त्यामुळे प्रश्न नाही कोणाला सबसिडी द्यायचा। दुसरी गोष्ट कसं आहे, ऑनलाईन वाल्यांचा ऑनलाईन डेटा होता, पण 20-30 पैसे प्लस मायनस या पद्धतीनं अमाऊंट न केल्यामुळे क्रायटेरिया मध्ये बसत नाही, त्यांना सबसिडी मिळायचा प्रश्नच येत नाही। तिसरा महत्वाचा प्रश्न कसा आहे, हा सॉल्व्ह करायचं झालं तर ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचं पीएम किसान मधून डायरेक्ट अकाउंट वरती जाण्यासाठी त्यांचे मोबाईल नंबर आणि आधार कनेक्ट करून त्यांच्या
त्यांच्या डायरेक्ट अकाउंटवरती गेलं, त्याप्रमाणे आता सध्या सर्व शेतकऱ्यांचे टॅगिंग करून त्यांचं जनावरांचे आधार कार्ड बनवून घेतलेलं आहे सगळ्यांनी. केलं ना सगळ्यांनी? मग त्या आधार क्रमांक आणि ते शेतकऱ्यांचा आधार कनेक्ट करून आपण डायरेक्ट डेटा त्यांच्या अकाउंटवरती पाठवू शकतो आणि हा डेटा आपल्या गावातील कुठल्याही जे असतात त्याला काय म्हणतात, सेंटर्स असतात ना, काय त्याचं नाव, महासेवाच्या माध्यमातून सुद्धा आपण भरून घेऊ शकतो. कारण कसं आपण पीएम किसान साठी केवायसी करून घेतो ना, असं तसं करून त्यांच्या अकाउंटवरती जाण्याची व्यवस्था जर केलं तर हा प्रश्न सुटेल आणि सर्व शेतकरी आणि चेअरमन लोकांना कुठल्याही प्रकारची यामध्ये अडचण येणार नाही. हे सोल्युशन सुद्धा या ठिकाणी मला सांगायचं होतं. कारण जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्यापेक्षा संक्षिप्तपणे सांगण्याचा या ठिकाणी थोडा त्या प्रयत्न केला आहे. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी देऊन संयोजकांनी जे मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय मंगळ. यानंतर महाराष्ट्र